मुलांनो, आपण शिकत आहोत सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.2. आता पेज नंबर 14 आपण लास्ट टाइम पाहिलेलं आहे. आज आपण काही प्रश्न बघणार आहोत जे पेज नंबर 15 वरचे आहेत. इथं तुम्हाला ही जी डायग्राम दिसते, ही डायग्राम बेसिकली तुमच्या बुकमधला जो क्वेश्चन नंबर 10 आहे. सो यू कॅन रेफर टू क्वेश्चन नंबर 10. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व दिस क्वेश्चन. थोडं समजून घ्या, सिंपल आहे. इट इज बेस्ड ऑन बीपीटी. बीपीटी म्हणजे काय? अरे कुछ याद आ रहा है कि नहीं आ रहा है? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. टेक अ पॉज, 1-2 मिनिटं घ्या, करायचा प्रयत्न करा. देन आय विल शो यू हाऊ टू सॉल्व इट. बुकमध्ये तुम्हाला काही स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा. ओके, प्रश्न काय समजून घेऊ. देर इज अ ट्रायंगल डीईएफ. डीईएफ ट्रायंगल आहे. ह्या ट्रायंगलचा एक असा सेंटर काढलेला आहे एक्स, वेअर द लाईन्स आर ड्रॉन फ्रॉम ईच व्हर्टायसेस. डी पासून एक लाईन काढलेली आहे, ई पासून काढलेली आहे, एफ पासून, आणि दे जॉईन ॲट पॉइंट एक्स, राईट. आणि अगेन देर आर सम सेगमेंट्स आर ड्रॉन पी क्यू, क्यू आर आणि पी आर. इथे खाली काय डाटा दिलाय बघा. सी PQ, PQ is parallel to DE. PQ is parallel to DE. म्हणजे ही लाईन ह्याला पॅरलल आहे, करेक्ट. हे दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर QR is parallel to EF. QR is parallel to EF. म्हणजे QR जे आहे तिथे EF ला पॅरलल आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे? प्रूव्ह दॅट ही थर्ड लाईन जी आहे PR, दॅट इज अ पॅरलल टू DF. दॅट इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याकडे एकूण 3 थेरम आहेत. एक थेरम म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, सेकंड जो आहे तो थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, आणि तिसरा थेरम जो आहे तो थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड अ ट्रान्सव्हर्सल. समोर दिसतंय, इट्स बेसिकली बीपीटीचाच ॲप्लिकेशन आहे. सो लेट्स ट्राय टू डू इट नाव. सो विल टेक फर्स्ट. आता आपल्याला हा एक ट्रायंगलची माहिती दिलेली आहे. सो DXE मी इकडून इकडं लिहायला चालू करतो उलट. इन ट्रायंगल, हा ट्रायंगल होतो DXE. DXE. आता ह्या DXE मध्ये काय आहे? DE इज पॅरलल टू PQ. इथे दिलेलं आहे बघा. PQ इज पॅरलल टू D. असं जर असेल तर आय कॅन अप्लाय द बीपीटी ऑर नॉट? येस, आय कॅन अप्लाय द बीपीटी. बीपीटी काय सांगतो बघा. एवढा ट्रायंगल लक्षात घ्या. हा एवढा ट्रायंगल म्हणजे मी तुम्हाला एक लाईन मारतो इथे. कन्सिडर दिस ट्रायंगल. एवढाच ट्रायंगल बघा. या ट्रायंगल मध्ये ह्या 2 लाईन पॅरलल्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? या दोघांचा या PQ इज इंटरसेक्टिंग DX and EX in the same proportion. That is what the BPT says. BPT says that in a triangle, या ठिकाणी ट्रायंगल कोणता आहे? DEX is a triangle. If a line is drawn parallel to one of the line, आता या ठिकाणी PQ is parallel to DE, then the line म्हणजे PQ intersects other 2 lines म्हणजे कुठल्या? DX आणि EX in equal proportion. In equal proportion. So in triangle DXE, PQ is parallel to DE. So naturally we can apply BPT. तर BPT काय सांगणार तुम्हाला? तर या ट्रायंगल मध्ये DP upon PX, DP upon PX is equal to UQ upon QX. That is simple by BPT. So we can write down DP divided by PX is equal to DP च्या corresponding EQ. So that is equal to EQ divided by PX च्या corresponding QX is QX.
and this is equation number 1. And what is the basis for that? Basis for that, this equation is BPT. This is by BPT. Okay. So applying BPT, the ratios of intercepts are equal. So this is a 1. Similarly, आपल्याला दुसरा हा ट्रायंगल दिलाय बघा, EXF. EXF. याच्यामध्ये पण दिलेला आहे की QR is parallel to EF. दिलेला आहे QR is parallel to EF. म्हणजे या ठिकाणी देखील आपण काय करू शकतो, बीपीटी अप्लाय करू शकतो. सो second comment I can make, in triangle EXF, in triangle EXF काय आहे EXF मध्ये, now QR is parallel to EF, so I can say that EQ divided by QX is equal to FR divided by RX, because applying basic proportionality theorem. So I can write down EQ divided by QX is equal to EQ divided by QX. आता UQ च्या करस्पॉन्डिंग ह्या साईडला कोणता आहे, FR आहे. So FR आणि divided by QX च्या corresponding RX. So this is the second equation and this is also according to BPT. बरोबर आहे ना? So if you see both the equations, एकदा या ट्रायंगलला बीपीटी अप्लाय केलाय, एकदा या ट्रायंगलला बीपीटी अप्लाय केलाय, आणि इफ यू सी बोथ द इक्वेशन्स यू विल ऑब्झर्व की इथे पण EQ अपॉन QX आहे आणि EQ अपॉन QX आहे. म्हणजे EQ अपॉन QX is equal to DP upon PX. Similarly EQ upon QX is also equal to FR upon RX. म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ DP upon PX is equal to FR upon RX. So from equation 1 and 2, from equation 1 and 2, we get what we get? We get that DP upon PX is equal to FR upon RX. So this is the conclusion we got from both the equations. थोडं मुलांना लक्ष इकडे द्या. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, PR is parallel to DF. PR म्हणजे काय आहे, ही PR आणि DF हे एकमेकाला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो हे जर पॅरलल जर हवे असतील तर ह्यांचे रेशोज म्हणजे FR डिवाइड बाय RX शुड बी इक्वल टू DP डिवाइडेड बाय PX. असं जर असेल तर वी कॅन से बेस्ड ऑन कन्वर्ज ऑफ BPT that PR is parallel to DF. Am I right or wrong? Yes. BPT म्हणतात दोन लाईन जर पॅरलल असतील तर त्यांनी कट केलेले इंटरसेप्ट काय असणार आहेत, प्रपोर्शनल असणार आहेत. आणि कन्वर्ज काय म्हणतंय, इफ द इंटरसेप्ट्स आर इक्वल देन द लाईन मस्ट बी पॅरलल. So from this above statement, so here applying converge of BPT, converge of BPT काय म्हणते, converge of BPT काय म्हणते बघा, BPT if DP divided by PX is equal to DP च्या corresponding FR आणि PX च्या corresponding RX, then the line must be, both the lines must be parallel. If DP upon DX is equal to PX, not DX but PX, is equal to FR upon RX, then
PR is parallel to FR. So this is what is proved. So this is the solution for this question number 10. Application of BPT and application of converge of BPT. सर तुम्हाला जर BPT चांगलं तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही हा आरामात सॉल्व करू शकता. हे लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 11 हा कुठला आहे बघा. सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.2 पेज नंबर 15. पेज नंबर 15 आहे काय, पेज नंबर 16 आहे, पेज नंबर 15 सगळ्यात शेवटचा आहे हा प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. अतिशय म्हटला तर अवघड, म्हटला तर सोपा. तर पहिला प्रश्न अंडरस्टँड करूया. इन ट्रायंगल ABC BD बायसेक्ट्स अँगल ABC. सॉरी, म्हणजे एक ट्रायंगल आहे ABC, त्यामध्ये एक BD एक रे काढलेला आहे. दॅट मीन्स स्टार्टिंग फ्रॉम B बायसेक्ट्स अँगल ABC अँड रे CE बायसेक्ट्स अँगल ACB. If segment AB is congruent with AC, then prove that ED is parallel to BC. असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर आपण मला फिगर ड्रॉ करूया. ट्रायंगल ABC ड्रॉ करू आपण. हा ABC हा आपण ट्रायंगल ड्रॉ केलाय आणि AB आणि BC हे काय आहेत, एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहेत. दुसरं काय झालं, रे BD बायसेक्ट्स अँगल ABC. अँगल ABC म्हणजे ABC ला याला बायसेक्ट करणारा एक लाईन काढलेली आहे अँड दॅट गोज ऑन So this is what we can say ray BD. Okay, this is the BD. आता हा रे मी पुढे याला एक्सटेंड करतो. I will draw this one. So this is a BD. Okay, हा BD काढलेला आहे. दुसरं काय दिलेलं आहे, there is ray CE. C पासून चालू झाला आहे which bisects ACB. हा ACB बायसेक्ट करतोय. हा काय करतोय, ACB बायसेक्ट करतोय. So this is the CE. This is a bisect करतोय. So I'll write down like this way. This is a bisecting, so it's like this way and this way, so that it indicates that it is bisecting. आणि प्रश्न काय विचारलाय बघा, शो दॅट द लाईन ED. आता लाईन ED आहे, तर E पासून D ला एक लाईन ड्रॉ करूया आपण. ED, राईट. सो लाईन ED इज पॅरलल टू BC. दिस लाईन ED इज पॅरलल टू BC हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मित्रांनो, प्रश्न समजावून घेणं इम्पॉर्टंट आहे. इफ यू अंडरस्टँड द क्वेश्चन प्रॉपरली तर सॉल्व करणं हे खूप सोपं आहे. कारण सॉल्व करण्यासाठी आपल्याला फक्त 3 थेरम माहीत पाहिजेत. बायसेक्टरचा थेरम, BPT थेरम आणि 3 पॅरलल लाईनचा थेरम माहीत पाहिजे. पण जर प्रश्न नाही कळाला तर तुम्ही सॉल्व नाही करू शकणार. सो ABC पहिला ज्याप्रमाणे दिलंय त्याप्रमाणे ड्रॉ करत जावा. सो AB आणि BC काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो आय कॅन से AB इज कॉन्ग्रुएंट टू AC. म्हणजे ही लाईन, ह्या टोटल लाईन इक्वल आहेत. एक समजून घ्यायला पाहिजे, जर ED आणि BC जर पॅरलल हवे असतील, थोडे जवळ काढतो मी. जर ED ला BC पॅरलल हवे असेल तर इन द ट्रायंगल ABC आपल्याला कन्वर्ज ऑफ BPT लावायला पाहिजे. ह्या दोन पॅरलल केव्हा असणार, जर AE upon EB is equal to AD upon DC and that is a converge of BPT. बरोबर ना. आपण दोन लाईन पॅरलल केव्हा प्रूव्ह करणार, जेव्हा त्यांचे इंटरसेप्ट जर इक्वल असतील, रेशिओ ऑफ इंटरसेप्ट जर इक्वल असतील, तर वी कॅन
शुअरली से द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्यांची इंटरसेक्ट, ह्या ईडीने केलेले इंटरसेक्ट जे आहेत ते आपल्याला प्रपोर्शनेट दाखवायचे आहेत. म्हणजेच काय आहे, सो अप्लाइंग converge of BPT. If applying converge of BPT, if काय आहे converge of BPT बघा, if AE upon EB, AE upon EB म्हणजे AE divided by EB is equal to AE च्या corresponding काय आहे, AD divided by AD divided by DC. Then काय आहे, EB is parallel, sorry not EB but ED is parallel to BC. आणि आपल्याला तेच दाखवायचं, ED is parallel to BC. म्हणजे आता आपलं काम काय झालंय, सोपं झालंय. आपल्याला फक्त एवढं प्रूव्ह करायचं आहे. If we prove this, then we can take help of the converge of BPT and hence ED is parallel to BC can be proved. चला आता आपण वन बाय वन करू. आपण सी पहिला आपण वन बाय वन जाऊ. बघा हे ट्रायंगल कुठला आहे, पहिला ABC ला बायसेक्ट केलाय BD ने. म्हणजे पहिला हा ABC ला हा बायसेक्ट केलेला आहे. सो हा जर बायसेक्ट केला असेल तर आपण वी कॅन राईट डाऊन हिअर, राईट. सो पहिला आपण ट्रायंगल लिहूया. विल राईट डाऊन ट्रायंगल. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल घ्यायचा आपल्याला, ABC. इन ट्रायंगल ऑफकोर्स दोन्ही ट्रायंगल ABC आहेत. ABC अप्लाइंग theorem of angle bisector. Angle bisector we get काय मिळणार बघा, हा बायसेक्टर आहे. हा जर बायसेक्टर असेल तर रेशिओ ऑफ द अदर टू साइड्स म्हणजे BC अपॉन AC. सी बायसेक्टर हा आहे. इन दिस ट्रायंगल ABC बायसेक्टर इज BD. BD इज अ बायसेक्टर आहे. हा BD बायसेक्टर जर असेल तर BD ला फॉर्म करणारा हा जो अँगल B फॉर्म करणारा साइड कुठले आहेत, BC अपॉन AB और AB अपॉन AC, राइट. वी गेट AB upon AC is equal to, हे AB upon AC is equal to AB च्या करस्पॉन्डिंग इथला इंटरसेप्ट काय आहे, AD. बघा हा अँगल बायसेक्टर आहे. सो AB च्या करस्पॉन्डिंग इंटरसेक्ट इज AD. सो दिस इज इक्वल टू AD डिवायडेड बाय BC च्या करस्पॉन्डिंग DC. सो AB च्या करस्पॉन्डिंग AD आणि BC च्या करस्पॉन्डिंग CD. So this is what one equation we got from this. So this is the first. आता सेकंड इक्वेशन बघा. आता हा आपण जर ACB जर आपण जर घेतला तर या केसमध्ये या लाईन्स कोणत्या आहेत, AC अपॉन परत BC आहे. सी आपण जर हा जर ट्रायंगल घेतला ACB, इन ट्रायंगल ACB, मगाचा ट्रायंगल हा ABC होता. आता मी ट्रायंगल घेतला ACB. याच्यामध्ये CE काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. सो नाउ अप्लाइंग थेरम ऑफ अँगल बायसेक्टर we can say AC upon AB or AC upon BC.
या ठिकाणी हा अँगल बायसेक्टर आहे. सो आय कॅन से BC अपॉन AC. BC अपॉन AC इज इक्वल टू BC अपॉन AC. BCच्या करस्पॉन्डिंग इथे काय आहे? EB आहे. BCच्या करस्पॉन्डिंग ह्याचा इंटरसेप्ट काय आहे? या बायसेक्टरचा इंटरसेप्ट ऑन द अदर साइड AB इज हाऊ मच? EB. सो दिस इज इक्वल टू EB डिवायडेड बाय ACच्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट ऑन द अदर साइड AB वर किती आहे? AE आहे. सो दॅट इज E. So this is the second equation using angle bisector theorem. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं? समझते हैं ना? हा अँगल बायसेक्टर आहे CE. तर BC डिवायडेड बाय AC इज इक्वल टू BC चा करस्पॉन्डिंग EB डिवायडेड बाय AE. पहिल्या केसमध्ये इन ट्रायंगल ABC BD इज अ अँगल बायसेक्टर. सो AB अपॉन BC और BC अपॉन इथं मी चुकले वाटतं होते. सी आय हॅव मेड अ मिस्टेक हिअर. सी AB अपॉन इथं BC यायला पाहिजे. दिस इज AB अपॉन BC यायला पाहिजे. सो हिअर इट मस्ट बी BC. AB अपॉन BC. ओके. सो AB डिवायडेड बाय BC आणि AB च्या करस्पॉन्डिंग हा AD इथं आहे आणि BCच्या करस्पॉन्डिंग DC or CD it is on the other side. So these are the two equations we got from two angle bisectors. आता आपल्याला या फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि आपल्याला काय माहिती दिलं बघा. AB इज कॉन्ग्रुएंट विथ AC. आता कॉन्ग्रुएंटचा अर्थ काय? AB ची लेंथ आणि AC ची लेंथ काय आहे? सेम आहे. सो AB आणि AC ची लेंथ काय आहे? सेम आहे. सो आपण ह्या दोन्हीला जर मल्टिप्लाय केलं तर काय उत्तर मिळेल बघा. आपल्याला काय उत्तर काढायचं आहे? AE अपॉन EB. AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इन ट्रायंगल ABC आपण जर ABC मध्ये गेलो तर ABC मध्ये आपल्याला काय आहे बघा. ABC मध्ये BD इज अ अँगल बायसेक्टर. सो जर BD बायसेक्टर असेल तर आपण वी कॅन राईट डाऊन वन इक्वेशन की AB अपॉन BC. AB अपॉन BC. सो वी कॅन राईट डाऊन AB upon BC is equal to AB upon BC. AB च्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट कोणता आहे? AD. इट इज अ AD डिवायडेड बाय BC च्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट काय आहे? DC. सो दिस इज अ DC. सो दिस इज अ फर्स्ट इक्वेशन वी गॉट. अँगल बायसेक्टर कोणता घेतला? BD घेतला. जर BD घेतला तर बाकीचे दोन साइड्स कोणते आहेत? AB अपॉन BC. AB च्या करस्पॉन्डिंग AD डिवायडेड बाय BC च्या करस्पॉन्डिंग DC. सो दिस इज व्हॉट वन इक्वेशन वी गॉट. आता या रे BDचं काम संपलं. आता आपण इकडे जाऊया, रे C ला जाऊया. म्हणजे आपण काय करू? इन ट्रायंगल ABC च्या ऐवजी आता मी ACB करतो. पहिला ABC होता, आता मी ACB करतो. राईट. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा CA काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. तर या दोन साइड्स कोणत्या? AC अपॉन हे AC अपॉन BC इज इक्वल टू. आता AC च्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट काय आहे? AE. हा आहे AE डिवायडेड बाय BC च्या करस्पॉन्डिंग ह्याला आपण काय म्हणू? EB. हा त्याचा इंटरसेप्ट आहे.
सो दिस इज अ सेकंड इक्वेशन. कन्फ्यूज होऊ नका, डोंट गेट कन्फ्युज्ड. ट्रायंगल 1 by 1 ट्रायंगल घ्या. या ट्रायंगलमध्ये ACB मध्ये C हा बायसेक्टर आहे. त्यामुळे ही लाईन AC डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय EB. आता ही दोन इक्वेशन मिळाली, पण आपल्याला काय दिले बघा, AB इज इक्वल टू AC दिलंय. AB इज इक्वल टू AC. मग या दोन्ही इक्वल झाल्या की नाहीत? सो वी कॅन से दिस इज इक्वल टू this is equal to AC, putting AC is equal to AB. AC म्हणजेच AB आहे ना, दिलेला आहे. AC म्हणजेच AB आहे, तर या ठिकाणी मी AB घालतो. We get AB upon BC and that is equal to AE divided by EB. So this is the third equation we get. AB आणि AC दोन्ही काय आहेत? इक्वल आहेत. जर दोन्ही इक्वल असेल तर ABच्या ठिकाणी मी AC घालू शकतो ना, किंवा ACच्या ठिकाणी AB पुट करू शकतो ना. सो आय हॅव रिप्लेस AC विथ AB. नाउ यू कॅन सी द इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 3 केअरफुली. हे जर बघितलं तर इथं पण AB अपॉन BC आहे, इथं पण AB अपॉन BC आहे, आणि राईट साईडला काय आहे? AB अपॉन DC आणि AE अपॉन EB. So from equation 1 and 3 we get काय मिळतं बघा, 1 and 3 वरनं काय मिळणार आपल्याला? विल गेट AE अपॉन EB is equal to AD upon DC. So this is proved. AE upon EB is equal to AD upon proved. Hence according to converge of BPT, ED is parallel to BC. So this is the proof. Very simple. ज्यावेळी ED is parallel to BC प्रूव्ह करायचा आहे, या त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये ट्यूब पेटायला पाहिजे की आपल्याला ह्यांचे AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC हे प्रूव्ह करायला लागणार. देन ओनली वी कॅन से बोथ द लाईन्स आर पॅरलल. आणि तेच केलेलं आहे आपण, म्हणजे कन्वर्ज ऑफ BPT आपण वापरलेलं आहे. सो दिस इज हाऊ इट एंड्स द प्रॅक्टिस सेट 1.2. तुम्हाला माझे व्हिडिओ जर पसंत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित टाका. I will definitely will solve your queries. Thank you very much.